2 ते 2.5 वर्षांपासून मग बाबासाहेबांवर मी खरंच अभ्यास करायला सुरुवात केली आणि हे अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की खरंच त्यांना विश्वरत्न का म्हटलं जातं, महामानव का म्हटलं जातं. 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये त्यांची जयंती इतक्या धूमधडाक्यात का साजरी केली जाते हेही मला कळलं. आणि अनुभूती म्हणतात ना, तशी ती अनुभूती मला स्वतःला झाली. अगोदर ते शब्द वाचलेले होते, शब्द डोक्याच्या आतही गेले होते, त्याबद्दल त्यांचा नितांत आदरही होता. पण अनुभूती म्हणतात तशी अनुभूती झाली की जेव्हा हे मी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, असं लक्षात आलं की 2-2.5 वर्ष त्यांच्याबद्दल वाचूनही त्यांच्याबद्दलचं वाचणं संपतच नाही आहे. म्हणजे ज्ञानाचा अथांग सिंधू असं त्यांना का म्हटलं जातं याची अनुभूती मला त्यांचा अभ्यास करताना आली. खरं तर आज आपल्याशी संवाद साधताना किंवा आपल्यासमोर बोलताना नेमके ह्या महामानवाचे कोणते पैलू घ्यावेत हा खूप मोठा संभ्रम माझ्यामध्ये होता. कारण सगळेच पैलू इतके महत्त्वाचे आहेत, पण सगळे सांगणं शक्यही नाही. किंबहुना एकच पैलू घेऊन तो पूर्णपणे सांगायचं म्हटलं तर तेही शक्य नाही. आणि मला कधी कधी आश्चर्य हे वाटतं की कदाचित माझा जन्म संपून जाईल, पण बाबासाहेबांवरचा अभ्यास करणं माझं संपणार नाही. आणि मग मला आश्चर्य हे वाटतं की ज्यांचा अभ्यास एका जन्मात करणं शक्य नाही, त्यांनी 32 पदव्या, 9 भाषांचं जाणकार प्लस संघर्ष करायचा आहे. संविधान सभेमध्ये त्यांच्याही बाजूने दुसरे अपोजिट साईडला पण तेवढेच दिग्गज आहेत, ते प्रतिवाद करत आहेत, त्यांना शांतपणे उत्तरं द्यायचे आहेत. आणि अगदी लहानपणापासून चाललेला हा संघर्ष शेवटी त्या समाजाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापर्यंत नेऊन पोहोचवायचं आहे. एवढं सगळं एका माणसाला खरंच कसं जमलं हा एक मोठा मला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि हेही लक्षात येतं की खरंच म्हणजे असे महामानव पुन्हा कितीही शतकांमध्ये कदाचित होणारच नाही.